नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 14 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 14 जुलै रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय नॉन बायनरी व्यक्ती दिन साजरा केला जातो 14 जुलैला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 14 जुलैला आंतरराष्ट्रीय नॉन बायनरी व्यक्ती दिन साजरा करतात. या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे नॉन बायनरी लोकांचा अधिकार आणि ओळख याबाबत जनजागृती करणे असं आहे. या व्यतिरिक्त 14 जुलैला फ्रान्समध्ये बॅस्टिल डे हा त्यांचा राष्ट्रीय दिवस देखील साजरा करतात. बॅस्टिल डे हा लोकशाहीच्या सुरुवातीचं आणि एकात्मतेचं प्रतीक ते मानतात आणि हा दिवस फ्रेंच राज्यक्रांतीशी जोडलेला आहे, म्हणून त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा आहे. आणि त्या व्यतिरिक्त 14 जुलैला जागतिक चिंपांजी दिन देखील असतो. डॉक्टर जेन गुडॉल यांनी 14 जुलै 1960 रोजी गॉम्बे स्ट्रीट रिव्हर्स टांझानिया इथे चिंपांजींवरती संशोधन सुरू केलं होतं या निमित्ताने. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, 56वी आंतरराष्ट्रीय भौतिक शास्त्र ऑलिम्पियाड 2026 कुठे आयोजित करण्यात आली? 56वी. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बुकारामांगा कोलंबिया येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 कोलंबियातील बुकारामांगा शहरामध्ये झालेली आहे आणि ही स्पर्धा 5 ते 12 जुलै 2026 या काळात झाली. यंदा 87 देशांतील 381 विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला आहे आणि भारताच्या सर्व 5 विद्यार्थ्यांनी यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेला आहे. भारताने जागतिक संयुक्त प्रथम स्थान पटकावलेलं आहे. यामध्ये चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांनीही भारतासह संयुक्त प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. दुसरा पॉइंट जास्त महत्त्वाचा आहे. भारताकडून सुवर्ण पदक विजेते कोण कोण आहेत? तर कनिष्क जैन जे पुणे महाराष्ट्राचे आहेत, ऋद्वेश अनंत बेंडाळे इंदूर मध्य प्रदेशचे आहेत, रिषित गर्ग द्वारका नवी मुंबई, श्रेष्ठ सुरैया मुंबई महाराष्ट्र आणि स्वरित जोशी अहमदाबाद गुजरात. आणि भारतीय पथकाचे प्रमुख होते अन्वेश मुजुमदार. शेवटचा पॉइंट देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न तिसरा, संयुक्त राष्ट्रांनी AI वरील पहिला वैज्ञानिक अहवाल कोणत्या नावाने प्रसिद्ध केलेला आहे? AI वरील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, AI वरील स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनलचा प्राथमिक अहवाल असं त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. संयुक्त राष्ट्रांनी जुलै 2026 मध्ये AIचा पहिला वैज्ञानिक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालाचं नाव आहे प्रिलिमिनरी रिपोर्ट ऑफ द इंडिपेंडंट इंटरनॅशनल सायंटिफिक पॅनल ऑन AI असं त्याचं नाव आहे. साधारण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हा AI वरील पहिलाच वैज्ञानिक मूल्यांकनाचा अहवाल आहे आणि या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये 40 सदस्य आहेत आणि पॅनलचे सहअध्यक्ष योशुआ बेंझिओ जे ट्युरिंग पुरस्कार विजेते आहेत आणि मारिया रेसा या नोबेल शांतता पुरस्कार विजेते आहेत, यांचा समावेश आहे. आणि अहवालाचा मुख्य हेतू म्हणजे AI संदर्भात स्वतंत्र वैज्ञानिक पुरावे उपलब्ध करून देणे असा असणार आहे. आणि पहिला ग्लोबल डायलॉग ऑन AI गव्हर्नन्स 6 ते 7 जुलै 2026 रोजी जिनिव्हा येथे झालेला आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, आसाममधील पहिले नार्कोटिक्स इन्सिनरेटर कुठे सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
दौलासाल नलबारी येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आसाममध्ये 12 जुलै 2026 रोजी राज्यभर अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि मोहिमेचा शुभारंभ जो आहे तो दौलासाल नलबारी जिल्ह्यात झाला आणि या दिवशी 472.51 कोटी किमतींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आणि आसाममधील पहिले नार्कोटिक्स इन्सिनरेटरची याच ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हे इन्सिनरेटर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेले आहे. रोड रोलर आणि इन्सिनरेटर या 2 पद्धतींनी अंमली पदार्थ नष्ट केले गेले. ही संपूर्ण प्रक्रिया 10 दिवस चालणारी आहे आणि या मोहिमेमध्ये 60 किलो हिरोईन, 38,000 किलो गांजा आणि 39 किलो मॉर्फिन आणि 4.97 लाख मनोप्रभावी गोळ्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि NDPS ॲक्ट 1985 हा भारतातील महत्त्वाचा कायदा आहे जो अंमली पदार्थांवरती नियंत्रण करतो. अंमली पदार्थ विरोधी कुठला कायदा आहे तर हा लक्षात ठेवा की NDPS ॲक्ट 1985. ठीक आहे. इन्सिनरेशन म्हणजे काय तर जप्त अंमली पदार्थ खास पद्धतीने जाळून नष्ट करणं असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 5वा. विम्बल्डन 2026 पुरुष एकेरी विजेता कोण ठरला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जानिक सिनर हे ठरले. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जानिक सिनरने विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तो इटलीचा टेनिसपटू आहे आणि हा फायनल सामना 12 जुलै 2026 रोजी लंडन इंग्लंडमध्ये झालेला आहे आणि विम्बल्डन ही जी स्पर्धा होती ती 139वी स्पर्धा होती 2026ची आणि अंतिम फेरीमध्ये सिनर्सने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवला हरवलेलं आहे. ठीक आहे. आणि जानिक सिनरने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन विजेतेपद जिंकलेलं आहे आणि 5वं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे त्यांचं आणि सिनर सध्या PIF ATP रँकिंगमध्ये जागतिक क्रमांक त्यांचा 1 आहे आणि उपांत्य फेरीत त्यांनी नोव्हाक जोकोविच वरती मात केलेली आहे आणि जानिक सिनर केवळ 24 वर्षांचे आहेत आणि विम्बल्डन ही गवतावरील ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 6वा. पाथरपुंज गावाला कोणत्या नावाने ओळखले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्राचे चेरापुंजी. पाथरपुंज हे गाव सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात येतं आणि हे गाव अगदी सातारा, सांगली आणि रत्नागिरी या 3ही जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे आणि पाथरपुंज गाव थेट सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यभागी वसलेलं आहे आणि हे पश्चिम घाटातलं एक दुर्गम आणि सुगम्य गाव आहे. ठीक आहे. आणि 23 जून 2026 रोजी इथे तब्बल 174 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि त्या दिवशी महाबळेश्वरला 142 मिलीमीटर आणि नौजाला 112 मिलीमीटर पाऊस झाला. ठीक आहे. 2019 पासून पाथरपुंजमध्ये जोरदार पावसाची नोंद होऊ लागलेली आहे आणि दरवर्षी सुमारे 7,000 ते 9,000 मिलीमीटर पाऊस या गावात पडल्याचा या लेखामध्ये उल्लेख आहे आणि पाथरपुंजला महाराष्ट्राचं चेरापुंजी असं म्हणतात. हे ऑफिशियल डिक्लेअर केलेलं नाही आहे पण 2019 पासून याचं ऑब्झर्वेशन चालू आहे म्हणून असं संबोधलं जातं या गावाला, जे की सातारा जिल्ह्यात आहे, हे लक्षात ठेवा. अगदी ऑफिशियल डिक्लेअर नाही केलं की महाराष्ट्राचं चेरापुंजी, फक्त ह्या लेखामध्ये असा उल्लेख होता आणि तसं म्हटलं जाते कारण की 2019 पासून तिथे खरंच चांगला पाऊस होतो आहे. ठीक आहे, तसं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 7वा. ICAI ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ACAI ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 ची पहिली आवृत्ती जी आहे ती 11 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे सुरू झालेली आहे आणि या समिटचं आयोजन भारतीय सनदी लेखापाल
संस्था म्हणजे ICAI करत आहे आणि यावर्षी ही समिट पहिल्यांदाच घेतली जात आहे आणि समिटची थीम आहे ICAI ग्लोबल ऑर्बिट फ्रॉम GCCs टू ग्लोबल लीडरशिप अशी थीम आहे. साधारण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि भारतामध्ये सध्या 2100 अधिक ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स म्हणजे GCCs आहेत आणि या केंद्रामुळे जवळपास 23.6 लाख व्यावसायिक काम करत आहेत आणि भारतातील GCC क्षेत्रातून दरवर्षी सुमारे 100 अब्ज डॉलर्सचं उत्पन्न मिळतं, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 8वा. पुमा फास्ट आर्म्स आणि फास्ट लेग्स 2026 स्पर्धेमध्ये अनिमेश हुजूरने 100 मीटर शर्यत किती वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी 10.14 सेकंदामध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. अनिमेश हुजूरने जर्मनीच्या वेट्झलारमध्ये 100 मीटर शर्यत ही निव्वळ 10.14 सेकंद वेळेत पूर्ण केली, तशी नोंद झालेली आहे आणि ही वेळ परदेशातील भारतीय धावपटूंसाठीची आत्तापर्यंतची सर्वात वेगवान 100 मीटर ची वेळ आहे आणि भारतीय इतिहासामध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तर 100 मीटर वेळ ठरली आणि त्याने ही कामगिरी पुमा फास्ट आर्म्स अँड फास्ट लेग्स 2026 स्पर्धेत केलेली आहे, जी की वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूअर चॅलेंज स्तरावरील होती. दुसरा पॉईंट लक्षात ठेवा. आणि अनिमेश हे ओडिशाचे असून ते मुख्यतः 200 मीटर शर्यतीसाठी ओळखले जातात, पण यावेळेस त्यांनी 100 मीटरमध्ये त्यांची चमक दाखवलेली आहे आणि 10.14 सेकंद ही अनिमेशची आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम वेळ ठरलेली आहे धावण्याची. पुढील प्रश्न 9वा. सबमर ग्रुप भारतातील कोणत्या राज्यामध्ये 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेशमध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. सबमर ग्रुप ही स्पेनमधील कंपनी आहे आणि ही कंपनी मध्य प्रदेशामध्ये तब्बल 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. 13 जुलै 2026 रोजी ही गुंतवणूक जाहीर करण्यात आली आणि ही घोषणा MP टेक ग्रोथ कॉन्क्लेव्ह 3.0 या कार्यक्रमामध्ये झाली आणि हे कार्यक्रम भोपाळमध्ये आयोजित केलं होतं आणि याची ही 3री आवृत्ती होती. सबमर ग्रुप इथे सेमी कंडक्टर आणि डेटा सेंटर सुविधा तयार करणार आहे आणि या प्रकल्पातून सुमारे 5,000 लोकांना थेट नोकरी मिळेल आणि प्रकल्पासाठी अचरापुरा औद्योगिक क्षेत्रामध्ये 15 एकर जमीन मिळाली देखील आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. 14 जुलै 2026 रोजी कोणता नमस्ते डे साजरा केला जाणार आहे? एक मिनिट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3रा. महत्वाचे पॉइंट्स पहा. 3रा नमस्ते डे 14 जुलै 2026 रोजी साजरा करणार आहेत. हे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने होत आहे आणि नमस्ते म्हणजे नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि ही योजना आहे ती 14 जुलै 2023 रोजी सुरू झाली आहे आणि यावर्षी नमस्ते योजनेला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. हा कार्यक्रम दिव्य कला मेला सोबत होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि नमस्ते डेज खास करून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठीचा आहे आणि या दिवशी सीवर आणि सेप्टिक टँक कामगारांना विशेष सन्मान यामध्ये केला जात असतो नमस्ते डे मध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. कॅडेट एक्सचेंज प्रोग्राम कोणत्या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येतो?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना NCC आणि सैनिक शाळांबद्दल सविस्तर माहिती या दरम्यान देण्यात आलेली आहे आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी ही माहिती दिली आणि ही बैठक उपराष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे झालेली आहे. आणि NCCचा उद्देश आहे राष्ट्रसेवा आणि सामाजिक जबाबदारी वाढवणं. ठीक आहे. आणि कॅडेट एक्सचेंज प्रोग्राम हा एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता बळकट होते. ठीक आहे. आणि NCCच्या नशामुक्त भारत अभियान आणि स्वच्छ भारत अभियानमधील सहभागाचेही उपराष्ट्रपतींनी या दरम्यान कौतुक केलं. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. आषाढी पंढरपूर सायकलवारी 2026 कोणत्या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संडे ऑन सायकल या उपक्रमाअंतर्गत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. आषाढी पंढरपूर सायकलवारी 2026 पंढरपूर इथे झालेली आहे आणि हा कार्यक्रम फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत झालेला आहे. फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या प्रमुख मोहिमेचा हा भाग होता आणि या कार्यक्रमाचं आयोजन स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया SAI रिजनल सेंटर मुंबई यांनी केलेलं होतं. 4000 पेक्षा जास्त सायकल स्वार यामध्ये सहभागी झालेले होते. पहिलं पॉईंट लक्षात ठेवा. आणि सायकल स्वार मुख्यत्वे महाराष्ट्र कर्नाटक येथून आले होते आणि कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणजे सायकल रिंगण सोहळा म्हणजे सायकलची प्रदक्षिणा करण्यात आली होती या दरम्यान. आणि हा कार्यक्रम जो आहे तो आषाढी वारीशी संबंधित मोठ्या सायकल उपक्रमांपैकी एक होता. म्हणजे यापूर्वी असं झालेला नाही आहे. आणि आरोग्यदायी आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. ठीक आहे. तर आजचे आपले 14 जुलै 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.